हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असतील. आणि आज ना यार, इंटरेस्टिंग डे आहे माझ्यासाठी. कारण काय, मी आता विक्रमगडला चाललोय. आमची स्कूल होती विक्रमगडला, आणि तिकडे आमचा गेट टुगेदर प्लस ॲन्युअल फंक्शन ठेवलेलं होतं. टीचर्स लोकांनी कॉल केला की बोलते तुम्हाला यावं लागेल, असं तसं बोलले. तर मी बोललो ठीक आहे, चालेल, जाऊया. आणि नाही नाही करता सांगतो ना तुम्हाला, मी 8 वर्ष झाले असतील. 8 वर्ष. 8 वर्षानंतर आता चाललोय आम्ही. मी चाललोय. हार रे, एकदम असं वाटतंय की कधी पोहोचतो कधी नाही, कधी पोहोचतो कधी नाही, असं झालेलं आहे मला. तर सिरियसली सांगतो, मला असं वाटलेलं आहे आता. कारण की मी फार कधीपासून सांगत होतो त्यांना. त्यांनी म्हणजे फ्रेंड्स लोकांनी गेल्या 2 वर्ष ठेवलेलं, 2 वर्षांच्या आधी वाटतं ठेवलेलं होतं गेट टुगेदर. तर तेवढंच मला पॉसिबल नव्हतं जायला. आणि आता पॉसिबल आहे, तर आता मी असं घाई करतो, यार तुम्ही किती वाजता येतील, तुम्ही किती वाजता येतील. कारण की 8 वर्षानंतर त्या पोरांना रिटर्न भेटणं. आणि ठीक आहे, चल, लोकल लोकल मधले असते ठीक आहे, आपल्याकडचे असते तरी काय नाही, आपले तिकडचे सगळं फार आता जाता जाता अख्ख्या आठवणी ताजे होऊन जातील. तरीच वाटतं, एकदम हॅपी फिलिंग येते की कधी पोहोचतोय खाली. एवढंच मला असं वाटतं की कधी पोहोचतो कधी नाही. लवकर जायला पाहिजे, जरा लवकर जायला पाहिजे, असं वाटतं. जोरात चालू. काय सांगू तुम्हाला, खरं सांगतो ना का, मी फार डेंजर झालं मला आता, फिलिंग यायला लागले. अर्धे माणसं म्हणजे आम्ही आपल्या ठिकाणीचे ना, खाली 2 मुलं होते आम्ही. आणि बाकी तर सगळे जवळच आहेत. विक्रमगड, अजून आपले कुंज असे त्या साईडचे होते, म्हणजे तिकडचा कुंज असं त्या साईडला होते. आणि आता असं वाटते ना यार, कधी जावं कधी जावं, लवकर लवकर जाऊ, लवकर लवकर जाऊ, असं वाटतं मला. 1 मिनिट, हा, जरा कॉल येतो. हा, तर मी हे सांगत होतो की 8 वर्षानंतर आम्ही परत भेटणार आहे आता. आणि मी परत सांगतो ना, खूप एकदम मनापासून ना फार रेडी आहे की काय, कधी पोहोचतो तिकडे, कधी त्यांना बघतो. 8 वर्ष झाली, म्हणजे आता विचार करतो ना की 8 वर्ष झाली, तसं फार मी पण या विचार केलेला की बाबा 8 वर्ष झालेत का, काय झालंय, किती वर्ष झालेत, किती नाही. मग आता असं वाटतं की 8 वर्ष म्हणजे किती मोठा, किती म्हणजे किती टाईम असतो. तरी 8 वर्ष म्हणजे काही खायची गोष्ट नाही. 8 वर्षांपासून आम्ही भेटलेलं नाही. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होते, बट सगळे कसं जॉब वगैरेला आहेत सगळे आता. तर एवढं बोलत नाही असं पहिले असे. बट मी खरंच मिस करत होतो. आणि मी पण सांगितलेलं मध्ये की यार गेट टुगेदर करू वगैरे वगैरे. तर बोलतात हां ठीक आहे, करू करू. पण म्हणजे अकॉर्डिंग म्हणजे असं जॉब वगैरे ना, सगळे जॉबला आहे, तर त्यांना कोणाला पॉसिबल होते, कोणाला नाही होत, कोणाला होते, कोणाला नाही होत. बट या म्हणजे 2 फेरी तर त्यांनी ठेवलेलं होतं. 2 फेरी की 1 फेरी वाटतं ठेवलेलं होतं त्यांनी. आणि ते मला सांगत होते की यार म्हणजे तू पण ये, असं बोला. हां, येईल येईल येईल, हां हां सांगून एंड टायमावरती प्लॅन कॅन्सल करत होतो मी की नाही, मला नाही जमणार, नाही, मला नाही जमणार. आणि त्या टायमाला तर किती वेळा बाबा पोकारला त्यांनी. बट मला जसं वाटतं की खरं रे, कधी पोहोचू कधी नाही. अरे मी सांगतो ना, मतलब 4 वाजता हे चालू होणार होतं. तर आम्ही 5 वाजता पोहोचले असते तरी काय नाही. बट लवकर पोहोचू, तर लवकर जरा भेटून बोलणं होईल. या करताना मी बोललो की आपण लवकर भेटूया, आपण 4 वाजता भेटू. सगळ्यांनी डिसाईड पण केलंच आहे, बोलते 3, 3:30, 4पर्यंत. आता तुम्हाला सांगतो, मला 3 वाजता निघायला लावलेला. मी मित्राला फोन केलेला की 3 वाजता निघायला लावलेला. तर 3 वाजता निघालो. आणि असं सकाळपासून ना, मी तुम्हाला सांगतो 6 वाजेपासून मी जागा आहे. असा विचार करते, कधी पोहोचू कधी नाही, कधी पोहोचू कधी नाही, कधी पोहोचू कधी नाही. असं तसं म्हणजे असं कधी दिवस जातो हा लवकर लवकर. मला 3 कधी वाजता आहेत, 2 कधी वाजता आहेत. फार रे, एकदम मनापासून फार कधीपासून विचार करून होतो मी त्यांना. अरे यार, आता जातोय तर आता अशी एक्साइटमेंट होते मला की नाही, मी त्यांच्याकडे कधी पोहोचतो आणि त्यांना म्हणजे असे कधी त्यांच्याशी बोलतो. त्यांना मी बोललो की जर मी म्हणजे मी आलो तर मी गॅरंटीड की मी हे करीन, म्हणजे ब्लॉग वगैरे बनवीन असं. तर म्हणजे मी आपली मेमरीज जेवढ्या पण असतील तेवढं मी सेव्ह करून ठेवीन. ठीक आहे, चालेल बोलते,
चालेल. आता त्यांना कोणावर तरी विश्वास पटत असेल नसेल पटत ते त्यांच्यावरती आहे, आपल्याला तर नाही माहिती आहे. पण फार रे एकदम भारी वाटते. असं वाटतं की ही मेमरी ना आमच्याकडे कायम स्वरूपी राहील. यूट्यूबला पण पोस्ट होणार आहे, असंही नाही की कॅज्युअल बनवतच नाही. मी स्पेशल म्हणजे एक कधी पण आता मोठे होतील त्याच्यानंतर लग्न होईल, लग्नानंतर म्हणजे ती मुमेंट त्यांना दाखवायला फोटो दाखवायला लागतील, लाईव्ह नाही दाखवता येणार. तर माझ्याकडे लाईव्ह राहील आणि ते मी यूट्यूबला पोस्ट करीन, ते सतत बघत राहतील. खुशी होते रे एकदम. म्हणजे असं काय तुम्हाला सांगू, असं वाटते ना की कधी पोहोचतो तिकडं आणि कधी नाही. आणि आता बहुतेक रोड पण खराब आहे, तर मला नाही वाटत का मी पुढे शूट करीन का नाही करणार, करीन का नाही करणार. मला तर मी या रोडलाच म्हणजे कासा टू तलवाडा काही जोरात जाणार होते की बाबा लोकांना म्हणजे लोक विचार करत असतील आता, किंवा आपले जेवढी पण पब्लिक आहे ती विचार करत असेल की यार म्हणजे जोरातच नाही जात आहे रे, जोरातच नाही जात आहे रे, फार दिवस झाले बघितलंच नाही, जुनावाला बघितलेलंच नाही, जुनावाला बघितलेलंच नाही असं ते विचार करत असतील. पण तसं काय नाही, आपण हळूहळू कमबॅक चालू आहे. इंस्टावरही तुम्हाला माहितीच आहे सध्या एकदम खुंखार एडिटिंग प्लस खुंखार पोस्ट करायला लागलं, दररोज एक एक पोस्ट करायला लागलं तर चालू आहे. तर मला नाही वाटत काय फार भारी रोड असेल. पण काय आता करणार, आपली मजबुरी आहे की आपल्याला द्यावं लागेल याच रूटला. एवढ्या वर्षानंतर काय रूटला जातं ना खरं सांगतो मी. जसं जसं जवळ जातं ना तसं तसं एक एक मुवमेंट एक सगळं काय आठवून येते, सगळं काय टोटल आठवून येते. तर काय नाही, आपण आता हळूहळू मी तर सांगतो तुम्हाला काय बहुतेक तर मला पॉसिबल नाही झालं या रूटला शूट करायला, कारण की या शूटला एवढी म्हणजे असं हे टूर आहे हे, तर नाही जमलं तर मी स्कूलच्या थोडंसं आधीपासून मी तुम्हाला शूट चालू करून देईन. आणि म्हणजे लॉंग इलास्टिक पण नाही राहणार व्हिडिओ की बाबा 10-15 मिनटं नाही, 10-15 मिनटं तर राहीलच, म्हणजे 20 मिनिट जास्तीत जास्त राहील. आता 5 मिनटं हेच पूर्ण झाले तर चला आपण पुढे भेटूया मग. तर मित्रांनो आपण आता स्कूलला पोहोचलेले आहेत आणि आता तो मोमेंट आला आहे जिकडे त्यांना मी सगळ्यांना भेटेन. पण त्याच्या आधी सगळ्यांना कॉल करायला लागेल. तिकडे थोडं त्याच्या आधी थोडं थांबायला लागेल, मला फोन करायला लागेल लोकांना सगळ्यांना कुठे पोहोचायचं कुठे नाही कुठे नाही. मग आतमध्ये जाऊ आपण स्कूलमध्ये. फार जुनी आठवणी रे. इकडं मी आलो तेवढं तिकडं म्हणजे आधी आलो तेवढं तिकडं दुकान होता बरोबर, आता पण आहे का नाही तेही विसरलो असेल. फार आधी चाललेलो इकडे नाही ते पुढं जस्ट रोडच्या ऑपोजिट साईडला होता इकडे वाटतं कुठेतरी एवढी वर्ष. हां ते आणि आता यांना फोन करूया कुठं पोहोचले, नंतर मग आपण आज जाऊया सगळेजण. हा ही शपथ फुल डेकोरेशन पहिले ह्यांना फोन करूया कुठे पोहोचलेत वगैरे. तिथे दुकान आहे, थांबूया ह्यांना कॉल वगैरे करूया सगळ्यांना. नंतर आज जाऊया आपण सगळेजण. आता कॉल करूया सगळ्यांना. तर मित्रांनो आपण आलेले आहेत आमच्या स्कूलमध्ये. हे माझे सगळे फ्रेंड्स लोक आहेत. हे हाय करा. फर्स्ट टाइम ना अंग कापवतोय, पूर्ण अंग कापवतोय, काय सांगू. चला पुढे बघू आता. आता तुम्हाला आमचा क्लासरूम दाखवतो थांबा. आमचा 10th क्लासरूम. काय नाही बदललं रे, सगळं आहे तसंच आहे. अरे इथे आपण थांबलो ना थोडे दिवस, बच्चोदी गेलेली इकडे होता जेव्हा तो क्लास. तर काहीच हा आमचा क्लास 10th वाला क्लास आहे. तसे क्लास भरपूर झाले आपले. 10th हे कॉम्प्युटर लॅब कुठे आहे? आईचा इकडे कॉम्प्युटर लॅब स्टाफरूम गेला होता आता.
ए तो सेन्सेस बेन्सेस होता तो कुठे गेला? स्टाफ रूम केला. ए चल प्रिन्सिपलने बोलवलंय चला. चला डेंजर सीन रे. आठवण नाही लागली आज शाळेत. आमचे स्कूल मित्रांनो जाऊन आलो आहे गेट टुगेदरला आणि तुम्हाला सांगतो ना की मला टाईमच नाही भेटला शूट करायला. मी दोन क्लिप काढला जास्तीत जास्त 2 क्लिपही काढल्या. आणि हे मेन म्हणजे तर मला ना म्हणजे खरंच रे फार आठवण येत होती. आज भेटलो बरं वाटते रे. खरंच बरं वाटते मला पण एकदम असं मनापासून चांगलं वाटतं की बाबा भेटून आलो. मला जर टाईम पण भेटला नाही की बाबा मी ब्लॉग काढू का काय जरा पण टाईम नाही भेटला. जरा पण नाही टाईम पण नाही भेटला. आणि ते म्हणजे ते सांगत होते काय चला बोलते जेवायला वगैरे. ते नाही आता मला जायचं आहे थोडं तर ते गेले सगळे जेवायला. मी आलो नाही. आणि पण खरं सांगतो मी जर कोणी एंडपर्यंत बघत असेल ना की माझे 10 म्हणजे 7 to 10 जेवढे मित्र होते ना सगळे चांगले होते. आणि ते आता सगळे भारी पोझिशनवर होते सगळे टोटल. आणि मला हे पण नाही माहिती आहे की परत कधी म्हणजे परत कधी तिकडे जाईल, कधी भेटू कधी नाही भेटू. म्हणून मी या फेरी गेलो. 2 फेरी एकदा तरी नाही बोललेलो मी त्यांना की मला नाही जमणार असं करून. या फेरी पण असं बोलणार होतो पण मी असं विचार केला की नाही जाऊन येऊ आपण भेटून येऊ. आणि भेटून आलो फार चांगलं वाटतं आहे. मिस यू ऑल जर कोणी पूर्ण व्हिडिओ बघत असेल तर. बाकी तर काय आता सांगतो तुम्हाला. आता आपण तलवाड्याला पोचलेलं आहे. अरे रोड खराब ना म्हणून मला ना व्हिडिओ बनवायला हेच नाही वाटत. रोड खराब का तेवढी धूळ वगैरे डेंजर रे. खुश म्हणजे फार बरं वाटतं मी त्यांना बोलून. माहीत अरे म्हणजे जे चेक करत असतील त्यांना इंस्टाग्रामवरती म्हणजे समजेल स्टोरी बघून. असे तगडे आहेत ना ते म्हणजे असं बॉडीने फार तगडे आहेत फार तगडे. आपण काहीच नाही आपण हाडकी माहिती काय. चला आता ते जाऊ दे. आता थोडे घेऊन बघूया गाडी. फार दिवस झालेत पळवलेली नाही गाडी. चला सर गेला ना ते लीन करायला जमत पण नाही गाडी. आणि थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले असेल तर. बस आता ही व्हिडिओ इकडेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि थँक्यू. जर सबस्क्राईब नसेल केलं